आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी हॉटेलसारखे छोले भटुरे घरी कसे बनवायचे। छोटी मोठी पार्टी असू द्या किंवा मग आपल्याला जर खायचे असतील तेच ते खाऊन कंटाळा येतो तर मग आपण हे छोले भटुरे घरी कधी पण बनवू शकतो। बघा सोप्या पद्धतीने एकदा करून बघा। बघा मस्त अशी फुगलेली आहे, नरम पण झालेली आहे, बघू शकता तुम्ही। मग करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात। चला तर मग नमस्कार, स्वादगुरू रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। चला मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आता आपण कुकर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे चणे घालून घेणार आहोत। हे चणे मी रात्रभर भिजून घेतलेले आहेत आणि हे पांढरा चणा घेतलेला आहे मी। आता आपण याच्यामध्ये हे टाकून घेऊया। सर्वात पहिले आपल्याला छोले भटुरे करायचे म्हटलं की इथं छोले करून घ्यायचे आहेत। आता मी या चण्यामध्ये पाणी घालते आणि याला स्वच्छ असं धुवून घेते। याला मी धुवून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। बघा चणा भिजलेला असल्यामुळे आपल्याला इथं जास्त पाणी लागणार नाही, त्यामुळे मी इथं अर्धाच तांबे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि याच्यात 2 शिट्या मी काढून घेणार आहे। आता याच्यामध्ये मी 2 तेजपत्त्याचे तुकडे घालून घेत आहे, 1 कर्णफूल टाकून घेत आहे आणि हे 1 छोटी भेंडी विलायची घेतलेली आहे, जी मोठी भेटते ते। आता आपला कुकर होईपर्यंत इथं एक टोपली घेतली मी, त्याच्यामध्ये आता हे मी मैदा टाकून घेते। हे मैदा मी चाळून घेतलेला आहे, 1 वाटी घालून घेतला। बघा पुन्हा मी याच्यामध्ये थोडा 1 वाटीला कमी घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत। याच्यात चवीपुरतं आपण मीठ घालून घेतलेलं आहे। इथं मी आता हे बेकिंग सोडा वापरत आहे, याला आपण खाण्याचा सोडा पण म्हणतो। हे अगदी मी अर्धा चम्मच घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। इथं जास्त नाही वापरायचं आपल्याला। हे टाकून घेणार आहोत आणि याला मिक्स करून घेणार आहोत। भटुऱ्यामध्ये घालण्यासाठी दही घेतलेलं आहे मी। हे दही आता इथं अर्धी वाटी घेतलेलं आहे, हे टाकून घेऊया। जास्त आंबट दही आपल्याला इथं वापरायचं नाही, त्यामुळे भटुऱ्यामध्ये आपला आंबट स्वाद येणार नाही। आता याला आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण पाणी घालून घेऊया आणि घट्ट अशी कणिक मळून घेणार आहोत। पहिले तर आपल्याला याच्यामध्ये थोडंच पाणी घालून घ्यायचं आहे, जास्त असं पातळ करायचं नाही। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर खरंच एक चॅनलला लाईक करा। कणिक मी मळून घेतलेली आहे। या वाटीनं 1 वाटी पाणी घेतलं होतं मी, तर याच्यातलं थोडं उरलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि घट्टसर अशी मी कणिक मळून घेतली। आता आपण याला 20 मिनिट झाकून ठेवणार आहोत, त्यामुळे आपला जे मैदा आहे ते मस्त असा फुलतो, म्हणून आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। 1 कपडा टाकून याच्यावर असं झाकून ठेवते। आपल्या कणकेला 20 मिनिट होईपर्यंत आपण तोपर्यंत टोमॅटो कांदा मिक्सरला काढून घेणार आहोत। मी इथं मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेला आहे आणि 2 छोट्या साईजचे कांदे घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोडं लसूण पण घेतलेलं आहे, याच्यामध्ये लसूण घालते। अद्रकाचे 3 बारीक बारीक काप घालून घेते आणि आता आपल्याला हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घेणार आहोत आणि आपल्याला मिक्सरने याला बारीक काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्येच 4 लवंगा टाकून घ्यायचे आहेत, जास्त तर मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे नाही। आणि इथं मिरे घेतलेले आहेत मी, 10 ते 12 मिरे घेतलेले आहेत, हे पण आपण याच्यामध्येच घालून घेणार आहोत। आता आपले चणे पण झालेले आहेत, बघा मस्त असे वाफलेले आहेत, नरम झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला याच्यामध्ये दुसरं काही न वापरता जे वाफलेले चणे आहेत तेच आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत, त्यामुळे ग्रेव्ही आपली खूप मस्त होते। म्हणून मी याच्यामध्ये हे 1च चम्मच चणा घालून घेतलेला आहे। आता तुम्हाला जर भरपूर प्रमाणामध्ये करायचे असतील तर तुम्हाला साहित्य इथं वाढून घ्यावं लागेल। एकदम अशी बारीक पेस्ट मी करून घेतलेली आहे। याच्यात 2 चम्मच मी याच्यामध्ये पाणी घातलं आणि नंतर याची बारीक पेस्ट केलेली आहे। बघा पेस्ट आपल्याला ही एकदम बारीकच करून घ्यायची आहे, त्यामुळे आपली जी चण्याची ग्रेव्ही आहे ती मस्त अशी एकत्रित होते आणि आपल्याला टोमॅटोचा कांद्याचा असा वेगळा स्वाद येणार नाही, म्हणून आपल्याला इथं बारीक करून घ्यायचं। आपलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये राई घालून घेणार आहोत, छोट्या चम्मचनं 1 चम्मच। आता
आता ही तडतडली की लगेच आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे. ते पण आता आपलं झालेलं आहे. आपल्याला याच्यात दुसरं काहीच घालायचं नाही. आता जे आपण ग्रेव्ही केली ते फक्त आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. आता आपल्याला याला मंद आचेवर थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे टोमॅटोचं कांद्याचं जे कच्चंपण आहे ते निघून जाईल आणि ग्रेव्हीला स्वाद असा मस्त येतो. म्हणून आपल्याला इथं हे अगदी 5 मिनिट याला असं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तर 1 चम्मच मी इथं जिरा पावडर घालून घेते. त्याच चम्मचनं 1 चम्मच मी याच्यामध्ये धनिया पावडर घालून घेते. आता आपल्याला इथं खडा मसाला पण याच्यामध्ये टाकलेलेच आहेत. तर आता आपल्याला इथं अगदी अर्धा चम्मच काळा मसाला घेतलेला आहे मी, हे आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच छोले मसाला घालून घ्यायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच हळद टाकून घेतली. आता इथं लाल तिखट मी 1 चम्मच घालून घेते, कारण ते भरपूर प्रमाणामध्ये तिखट आहे म्हणून मी इथं छोट्या चम्मचनं 1च चम्मच घातलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये घालू शकता. इथं आता मी मीठ घालून घेते. मी इथं अर्धा चम्मच घेतलेला आहे. तर मी याच्यामध्ये ते आपले जे वाफवलेले छोले होते ते घालून घेतले याच्यामध्ये. आणि आपल्याला त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं नाही. त्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले घातले होते त्याचा स्वाद पूर्ण आलेला असतो, म्हणून आपल्याला ते पाण्यासोबतच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि वाफवते वेळेस जेवढं लागते तेवढंच पाणी घालायचं, कारण तर भिजवलेल्या चण्याला जास्त पाणी लागत नाही, म्हणून आपल्याला इथं कमी पाणी लागणार आहे. आता याच पाण्यामध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे. चणे होईपर्यंत आपण आपला भटुऱ्याचं जे कणिक आहे ते बघून घेऊया, नरम झाली की नाही ते. बघा मस्त अशी फुललेली आहे. आता आपल्याला याला थोडं पाणी लावून नरम करून घ्यायची आहे. आता बघा अगदी हातावर मी थोडं पाणी घेते. आता याला आपल्याला असं नरम करून घ्यायचं आहे. नरम आपली कणिक झालेली आहे, बघू शकता तुम्ही. अगदी 1च चम्मच पाणी मलायला लागलेलं आहे. बघा तरी किती छान झालेली आहे आणि स्वाद पण खूप छान येतो याचा. आता आपण याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. आता इथं मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि याचा छोटासा बॉल करून घेतला. बघा पुरीपेक्षा आपल्याला इथं थोडं मोठीच कणिक घ्यायची आहे. भटुरा मोठा असतो म्हणून आपल्याला इथंही थोडी जास्त घ्यायची आहे कणिक. आता मी याला मैद्यामध्येच थोडंसं डुबवून घेते. असं याच्यावर थोडा मैदा असा हलकासा टाकून घेते आणि आता याला बेलून घेते. बघा थोडा आपल्याला असा लंब्या आकारामध्येच बेलून घ्यायचा आहे. भटोरा आहे ते असा आपला लंबटच राहतो, नाही तर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं गोल पण करू शकता. आता याला मी असं पूर्ण बेलून घेते. असा लांब मी बेलून घेतलेला आहे. आता जास्त पातळ करायचा नाही आपल्याला आणि जास्त जाड पण नाही, पण मीडियम साईज याची राहिली पाहिजे, त्यामुळे हा फुलतो. मी तेल असं मोठं गॅस करून गरम करून घेतलेलं आहे की आपला भटुरा जर टाकला तसा पटकन वर आला पाहिजे एवढं आपल्याला तेल इथं गरम करून घ्यायचं आहे. जर तेल गरम नसेल तर मग आपला भटुरा फुलणार नाही, म्हणून आपल्याला इथं तेल गरम करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये भटुरा टाकून घेते आणि आपल्याला इथं मोठीच कढई ठेवून घ्यायची आहे, त्यामुळे आपला भटुरा हे फुलतो. म्हणून आपल्याला इथं मोठंच एक पॅन लागणार आहे. बघा आता टाकल्या टाकल्या आपला भटुरा असा वर आलेला आहे. आता याला असं पलटून घ्यायचं आणि आता आपल्याला गॅस इथं लहान करायचा आहे. बघा किती असा टम्मा असा फुगलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण याला असं पलटून घेऊया. आता आपला याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता आपण हे काढून घेऊया. आता आपल्याला इथं मंद आचेवरच तळून घ्यायचं आहे आणि याचा रंग बदलून घ्यायचा आहे. मला पुन्हा पण एक टाकून दाखवते आणि याला थोडंसं आपल्याला असं झऱ्यानं हलक्या हातानं थोडं दाबून घ्यायचं, त्यामुळे भटुरा फुलतो. आता मी सर्व असे तळून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. असेच माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आता मी सर्व असे तळून घेते. झालेले आहेत आपले छोले भटुरे. छोले काढून घेतले आणि आपले भटुरे पण मस्त झालेले आहेत. बघा दोन्ही कुंभन दाखवते तुम्हाला मी. मस्त असे टम्म फुगलेले आहेत आणि नरम पण झालेले आहेत. तेवढा कडकपणा पण आहे, नरमपणा पण आहे. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. आता आपण हे याच्यामध्ये टाकून घेऊया. सोबतच कांदा आणि इथं काकडी, लिंबू आणि तयार आहेत आपले छोले भटुरे.
एकदा नक्की स्वाद घेऊन बघा आणि जर आवडली असेल तर भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा, एखादी कमेंट करा. धन्यवाद.